नमस्कार। आज दिनांक 20 जानेवारी 2015 आजचा वार मंगळवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत प्रचंड गदारोळ, माईकची फेकाफेकी, आरोप प्रत्यारोपांच्या झडल्या फैरी। ऑन ड्युटी पिऊन तर्र राहणाऱ्या डीवायएसपींची सुरू झाली आहे चौकशी, डीवायएसपींना जामीन मंजूर। प्रादेशिक परिवहन कार्यालयातून दलाल सध्या तरी हद्दपार, वाहन चालकांनी घेतला मोकळा श्वास। ही हद्दपारी टिकाऊ असेल का? चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील आरोपी शेख जफरने मागितली महापालिकेच्या आमसभेत जाण्याची परवानगी, न्यायालयाने केली मनाई। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। अमरावती महानगरपालिकेची आमसभा मंगळवारी घेण्यात आली। या आमसभेत परिवहन समितीबाबत प्रचंड गदारोळ झाला। स्टार बसेसच्या मुद्द्यावर गाजलेल्या या सभेत माईकची फेकाफेकी, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या। शेवटी महापौरांना सांगावं लागलं की लहान मुलांप्रमाणे भांडू नका, गोंधळ घालू नका। अमरावती महानगरपालिकेची आमसभा मंगळवारी घेण्यात आली। परिवहन विषय समितीबाबत आमसभेत प्रचंड वादंग माजलं। सभापतींनी स्टार बसेसचा विषय स्थगित ठेवण्यास सांगितला असता गटनेत्यांनी गदारोळ माजवला। मात्र या आमसभेत स्टार बसेस खरेदीबाबतच्या समितीबाबत आमसभेत घोषणा होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र या आमसभेत समितीची घोषणा झाली नाही, तेव्हा अमरावतीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिली जातात असा आरोप नगरसेवक तुषार भारतीय यांनी केला। परिवहन समितीच्या या मुद्द्यावरचा गदारोळ वाढतच गेला। माईकची फेकाफेकी नगरसेवकांनी केली। या वादात विरोधी पक्षाचा दबाव चांगलाच वाढला। तेव्हा गटनेता बबलू शेखावत यांनी येत्या आमसभेत घोषणेचं आश्वासन दिलं। महापौरांनी नगरसेवकांना समजावत लहान मुलांसारखं न वागण्याचा सल्ला दिला असता त्यावरही आक्षेप घेण्यात आला। परिवहन समिती गठीत करण्याबद्दल पुढील आमसभेत माहिती देण्याचं आश्वासन दिल्यानंतर पुढील कारवाईला आमसभेत सुरुवात झाली।
महापालिकेला उत्पन्न व्हावं यासाठी मार्केट बांधण्यात आले आहेत, दुकानं बांधली आहेत, मात्र वर्षानुवर्ष या दुकानांचं भाडं मिळालेलं नाही. याकडे लक्ष देण्याविषयी सूचित करण्यात आलं. ऑन ड्युटी दारू पिऊन तर्रारणाऱ्या डीवायएसपी जुवेकरांविरोधात अधीक्षकांकडे व पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. फ्रेझरपुरा पोलिसांनी डीवायएसपी जुवेकर यांना तात्पुरती अटकही केली होती. त्यांना जामीन देण्यात आला आहे व अधीक्षक चौकशीसाठी पोहोचले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या मागे बिनतारी संदेश कार्यालय आहे. 5ही जिल्ह्यांचं काम चालणाऱ्या या कार्यालयात डीवायएसपी म्हणून नितीन जुवेकर 2012 पासून कार्यरत आहेत. परंतु रोजही मद्यधुंद होऊन ते काम करत. कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं हा त्यांचा नित्याचाच क्रम होता. सोमवारी दारू पिऊन आल्यानंतर त्यांनी कार्यालयात आणखी दारू घेतली व पुरुष कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली. याबाबत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असता डीवायएसपी जुवेकरांना अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून खुर्चीवरून उतरणंही होत नव्हतं. पोलिसांनी जुवेकरांना तात्पुरती अटक केली, त्यांना जामीन देण्यात आलाय. तर पोलीस अधीक्षक सोनावणे यांनी बिनतारी संदेश कार्यालयात पोहोचून चौकशीही सुरू केली आहे. या अगोदर इथले परिक्षेत्रीय बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक साखरे साहेब आहेत, यांनी त्यांच्याविरुद्ध एकदा तक्रार दिलेली आता गेल्या काही दिवसापूर्वी. त्यांनी त्यांच्याशी मोठमोठ्याने बोलून गैरवर्तन केलं, शिवीगाळ वगैरे केल्याचं त्याची तक्रार आमच्याकडे नोंदवून त्यांना समज दिलेली आहे. त्यानंतर आज पुन्हा ते दारू वगैरेच्या नशेत असल्याबद्दल पुन्हा आज साखरे साहेबांचा फोन आला, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत. आणि इथे जेव्हा बघितलं तर हे भरपूर प्रमाणात दारू पिऊन असल्याचं दिसून आलेलं आहे. त्याकरता आता यांचं वैद्यकीय परीक्षणाला यांना पाठवण्यात येईल. त्याचं प्रमाणपत्र प्राप्त करून पुढे मग कायदेशीर कारवाई करण्यात येईल. फ्रेझरपुरा पोलिसांनी रविवारी दुचाकी चोरांना पकडलं. त्यांच्याकडून 3 गाड्याही जप्त केल्या. या दुचाकीच्या चोरीनंतर 4 व्हीलरच्या चोरी करण्याचा डाव या चोरट्यांचा होता. फ्रेझरपुरा पोलिसांनी रविवारी दुचाकी चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 दुचाकी जप्त केल्या. दुचाकींवर हात मारल्यानंतर 4 व्हीलरची चोरी करण्याचा डाव या चोरट्यांचा होता, अशी माहिती पोलीस कोठडी दरम्यान मिळाली आहे. तसंच गाड्यांना मॉडिफाय करण्यातही हे चोरटे एक्सपर्ट होते. अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत उपमहापौर म्हणून जाण्यासाठी शेख जफर यांनी परवानगी मागितली असता कोर्टाने त्यांना परवानगी नाकारली आहे. चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणातील आरोपी शेख जफर यांनी उपमहापौर म्हणून महापालिकेच्या आमसभेत जाण्यासाठी परवानगी मागितली असता शेख जफरच्या वकिलांनी ही विनंती न्यायालयाकडे पाठवली. न्यायालयाने शेख जफरला आमसभेत जाण्यासाठी मनाई केली. गुन्हे शाखेनं 3 आरोपींना अटक केली आहे. या तिघांनीही 3 घरं फोडल्याची कबुली दिली आहे. गाडगेनगर परिसरातून या चोरट्यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे. गुन्हे शाखेनं घरफोडी करणाऱ्या तिघांना जेरबंद केलंय. वलगाव निवासी 55 वर्षीय दिलीप पुनसे, 23 वर्षीय फिरोज खान, 20 वर्षीय अलीम खा अशी या चोरट्यांची नावं असून 3 ठिकाणी घरफोडीची कबुली त्यांनी दिली आहे. एपीआय रवी राठोड, राजेश राठोड, किशोर महाजन, शेख नबी, नीलकंठ चव्हाण, शेख जहीर गावंडे यांनी गाडगेनगर मधून या तिघांना ताब्यात घेतलंय. आज हमारे क्राइम ब्रांच के एपीआई राठौड़ और पीएसआई हनुमान चौड़े और कर्मचारियों ने 3 आरोपियों को पकड़ा है. उनको जब पूछताछ किए तो उन्होंने पुलिस स्टेशन गाड़गेनगर के हद में पिछले कुछ दिनों में जो चोरियां हुई है, घरफोड़ियां हुई है, उसकी कबूली दी है. उनसे कुछ मुद्देमाल भी जो चोरी गया था वो जब्त किया गया है. आशा है कि और भी उनसे कुछ गुन्हे की कबूली वो देंगे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात आता दलालांना प्रवेश बंदी आहे. आरटीओ कार्यालयातून दलालांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून सध्या आरटीओ कार्यालयाच्या परिसरात फक्त नागरिकच दिसून येत आहेत. हे दाखवतोय आजचा महानगर वॉच. आरटीओच्या इमारतीत यापुढे दलालांमार्फत कामं होणार नाही हा निर्णय राज्यभरातील आरटीओ कार्यालयात लागू झालाय. त्यामुळे अमरावती आरटीओ कार्यालयाचं बदललेलं चित्र बघायला मिळतंय. राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये दलालांचा सुळसुळाट होता.
ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत होती. त्यामुळेच 19 तारखेच्या आत राज्यभरातील सर्वच RTO कार्यालयातून दलालांना हद्दपार करा असे सक्तीचे आदेश राज्यस्तरावर बजावण्यात आले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सर्वच RTO कार्यालयांनी सुरुवात केलेली आहे. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील जर चित्र बघितलं तर या परिसरात जेथे कालपर्यंत कित्येक दलालांचा सुळसुळाट होता तो परिसर आज मोकळा श्वास घेताना दिसून येतोय. या संपूर्ण RTO परिसराचं दृश्य जर बघितलं तर आज तरी हा परिसर दलालमुक्त झाल्याचं बघायला मिळतंय. RTO कार्यालयातून दलालांना हुसकावून लावण्यात आलं असल्याने या कार्यालयात काल परवापर्यंत दिसणारे स्वयंघोषित RTO दलाल आता अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर दिसून येत आहेत. नागरिकांना आपली कामं आपणच करा असा सल्ला RTO अधिकारी देत असून यापुढे या कार्यालयात दलालांना थारा नसेल अशी माहिती दिल्या जाते. परंतु हा निर्णय टिकेल का असा बोचरा प्रश्नही कित्येक जण विचारत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दलाल मुक्ती या घोषणेवर काम सुरू झालं. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रिमायसेस मधून सर्वच दलाल RTOच्या गेटच्या बाहेर काढण्यात आले. परंतु ही परिस्थिती किती दिवस राहील की पुन्हा येरे माझ्या मागल्या हीच परिस्थिती निर्माण होईल हे सुद्धा बघावं लागणार आहे. RTO कार्यालयाने आपली भूमिका खंबीरतेने बजावली तर RTO कार्यालयात दलाल दिसणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ. परंतु भ्रष्टाचाराला शिष्टाचार समजणारे काही दोषी हे खपवून घेतील काय हाही वस्तुस्थितीजन्य प्रश्न होय. दुसरीकडे RTOच्या ऑनलाईन प्रणालीचा विरोधही होतोय तो निराळाच. मंगळवारी वरुडच्या मंथन संस्थेने RTOच्या ऑनलाईन प्रणालीचा विरोध करीत जुनीच पद्धत कायम ठेवण्याची मागणी केली. तसं निवेदन RTOला देण्यात आलंय. सध्या RTO कार्यालयात मोकळा श्वास घेतला जाऊ शकतोय हे मात्र तितकंच खरं. महानगर वॉच, सिटी न्यूज. वलगाव मार्गावरील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील मुलांची दैना असल्याचं सिटी न्यूजने उघड केलं. चढे भाव धान्याचे दाखवून निकृष्ट धान्याचं जेवण मुलांना दिलं जातं. याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून चौकशीला सुरुवात झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनी शिकून सवरून पुढे यावं, प्रगत व्हावं यासाठी त्यांच्यासाठी वसतिगृह आहेत. मात्र या वसतिगृहांच्या नावावर भ्रष्ट कर्मचारी मलिदा खात असून विद्यार्थ्यांचे मात्र हाल होतात अशी परिस्थिती आहे. शासनाचे लाखो रुपये या कर्मचाऱ्यांच्या घशात जातात. हे जळजळीत वास्तव सिटी न्यूजने उघड केलंय. गेल्या शनिवारी सिटी न्यूज चमूने या वसतिगृहाला भेट दिली असता तेथील विद्यार्थ्यांनी आपबीती कथन केली. येथील धान्याचे भाज्यांचे बिल पाहिले असता खरेदी उत्कृष्ट धान्याची दाखवून निकृष्ट धान्याचं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जातं. 10 रुपये किलो प्रमाणे मिळणाऱ्या भाजीचे भाव या बिलावर 90 रुपये किलो दाखवले गेले आहेत. शिवाय स्वच्छतेचा अभाव, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण नाही अशी सारी दैना आहे. या वृत्ताची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू झाली आहे. VMVचे प्राचार्य देशमुख यांच्या अखत्यारीत वसतिगृहाची व्यवस्था असून त्यांनी गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. भारतभरात निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या EVM विरोधात तिरडी आंदोलन करण्यात आलं. इरविन चौकातून निघून EVM मशीनच्या विरोधातील हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. बहुजन मुक्ती पार्टीतर्फे राष्ट्रव्यापी अर्थी उठाव अभियान राबवण्यात आलं. या अंतर्गत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची प्रतिकात्मक प्रेतयात्रा इरविन चौकातून काढण्यात आली. शहरातील मुख्य चौकातून भ्रमण करत निघालेली ही प्रेतयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. येथे दहन करण्यापूर्वीच पोलिसांनी तिरडी जप्त केली.
इसका मेन उद्देश्य है कि भारत से ईवीएम मशीन को पूरा तरह से बैन किया जाए, क्योंकि ईवीएम मशीन ने हमारा मौलिक अधिकार जो है, संवैधानिक अधिकार जो है, पूरी तरह से खत्म कर डाला है। और इसके पीछे एक भी कारण है कि 2009 में और 2014 में कांग्रेस चुन के आई, 9 में 2014 में बीजेपी चुनकर आई, और विधानसभा में जो भी अभी इलेक्शन हुआ उसमें भी जो सरकारें अभी बीजेपी की चुन के आई। इसके पीछे एक ही कारण है कि ईवीएम मशीन को हैक किया गया है, उसका सेटिंग किया गया है। इस माध्यम से इस देश में जो सरकार अभी बन रही है वो मनुवाद और ब्राह्मणवाद के उसके पीछे षड्यंत्र है। हमारा पूरा इस भारत से, हमारा भारत के लोगों को एक कहना है कि आप इस ईवीएम मशीन को बैन करें। आपके मौलिक अधिकार के बचाने के लिए हमारे बहुजन मुक्ति पार्टी के जन आंदोलन में आपका सहयोग करें, ये हमारी डिमांड है।